तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार आणि कसं घडणार हे जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबातच वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की आता अंजलीने पोलीस कंप्लेंट केलेली आहे आणि तिथे आता लोखंडे म्हणून अर्णवचा एक माल सप्लाय करण्यासाठी ज्याचे अर्णव ट्रक वापरायचा तो कॉन्ट्रॅक्टर पोलिसांनी पकडलेला आहे। आणि आता त्यांनी हे कबूल केलं की हे सगळं त्याने केलं आणि त्याने हे सगळं केलं कारण त्याला अर्णवने त्याच्याकडून कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलं होतं आणि अर्णवला त्याला शिक्षा द्यायची होती यासाठी। मग आता इथे पोलीस हे त्याला तिकडनं घेऊन गेलेले असतात। तर आता सगळे सणवार वगैरे झालेलं असतं। तर अर्णव हा आता म्हणत असतो की मिसिंदर, आता मी रेग्युलर ऑफिसला वगैरे जायला सुरुवात केली पाहिजे, व्यवस्थित आता कामाला लागणं गरजेचं आहे कारण आता खूप काल लोटून गेलेला आहे। मी घरीच आहे, कामालासुद्धा ऑफिसमध्ये जात नाही आहे, कामं खोळंबली आहेत माझ्या वाचून। त्याबरोबर आता इशू ही अर्णवला म्हणत असते, अहो तुम्ही काय बोलताय, हे बघताय ना तो राकेश कसा वागतोय, ते थोडक्यावर वाचलं आहे सगळं। त्यावर अर्णव म्हणत असतो, मिसिंदर हे बघ, असं घाबरून घरात बसून तर मी राहू शकत नाही ना, मला ऑफिसला जर जाणं आहे, कामं करायची आहेत, कामं घरातून किती काळ करणार मी अशी। मग आता अर्णव हा विचारात पडतो की काय करावं। इथे मी जर ऑफिसला गेलो तर मिसिंदरच्या जीवाला टेन्शनसुद्धा राहील आणि तो राकेश नालायक आहे एक नंबरचा, तो हिलासुद्धा घरामध्ये सेफ राहू देणार नाही। मलाच काहीतरी मध्यमार्ग या सगळ्यातून शोधून काढला पाहिजे। मग आता अर्णव ईश्वरीला एक उत्तम आयडिया देतो आणि ती म्हणजे तू सुद्धा माझ्याबरोबर ऑफिसला चल। आता इशू म्हणते, काय मी आणि ऑफिसला? नाही हो सर, काहीही काय बोलताय तुम्ही, मी ऑफिसला येऊन काय करू आणि मला मुळात जमणार आहे का, आता मी नाही येत तुमच्याबरोबर, तुम्ही जा। त्याबरोबर अर्णव म्हणतो, का नाही जमणार, हे बघ तू विसरत असशील तर तुला आठवण करून देतो, याआधीसुद्धा तू माझ्या ऑफिसमध्ये काम करत होतीस। त्यावर ईश्वरी अर्णवला सांगत असते, तेव्हा काम करत होते ते मला पैसे हवे होते म्हणून मी काम करत होते, आता कशाला काम करू आणि मुळात आता मी काय काम करू। त्याबरोबर अर्णव तिला सांगत असतो, काय काम करू म्हणजे याआधी तू जे काम करत होतीस तू तेच काम कर। ईश्वरी सांगत असते की हे बघा मला नाही जमणार आणि तसंही नको उगाचच्या उगाच। त्याबरोबर अर्णव तिला समजावून सांगतो, हे बघ घरी जर तू राहिलीस तर तुझ्याही जीवाला सारखं टेन्शन आणि माझ्याही। राकेश किती नालायक आहे हे तुलाही चांगलं माहिती आहे, उगाचच्या उगाच सतत जीवाला टेन्शन बाळगून राहण्यापेक्षा तू ऑफिसला आलेलं कितीतरी गुन्हा चांगलं असेल, ते तुझ्यासाठीही सेफ, माझ्यासाठीही सेफ, तुलाही टेन्शन नाही आणि मलाही टेन्शन नाही। आता इथे अर्णवने ही जी काही कल्पना सुचवलेली असते ती असली जरी जरा विचित्र तरी ही असते चांगली। मग आता अर्णव ईश्वरीला सांगतो की मी जे ठरवलं आहे शेवटी होणार तेच। त्याबरोबर मग आता ईश्वरीशिवाय समोर अर्णवचं ऐकून घेण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नसतो। ईश्वरी या गोष्टीसाठी तयार होते। आता तो ही गोष्ट सगळ्यांना सांगतो की उद्यापासून मी आणि ईश्वरी आम्ही दोघंही ऑफिसला जायला सुरुवात करतोय। वल्लरी मामी मात्र आता अर्णवला म्हणायला लागते, काय गरज आहे हिला ऑफिसला घेऊन जाण्याची, अरे कमीत कमी घरात राहिली तर घरातली 4 कामं तरी करेल, ऑफिसला येऊन करणारच काय आहे। मुळात ऑफिसला येण्यासाठी ऑफिसमधली कामं यावी लागतात, हिला काय येतं रे ऑफिसमधलं, उलट ऑफिसमध्ये आली ना तर फक्त तुझी कामं वाढवून ठेवेल, तुला हिची मदत वगैरे काहीही होणार नाही आहे, कळलं का तुला। आणि तसंही बळजबरीने सुनबाई आता घरात तर घुसले आहेत, कमीत कमी ऑफिसमध्ये तरी नको, तुझ्या रेप्युटेशनचा सगळा कचरा होईल। अर्णव तुला का कळत नाही आहे, ही मुलगी लायक आहे का तुझ्या। त्याबरोबर आता अर्णव हा मामीला म्हणत असतो, मामी प्रत्येक वेळेस तू का असं बोलतेस। आता मामी म्हणत असते, मी काहीही चुकीचं बोलत नाही आहे, मी फक्त तुझ्या भल्याचंच बोलते। आता मामी इथे अर्णवचं नाही तर आकाशचं भलं बघत असते, कारण जर ईश्वरी ऑफिसला गेली तर मग आकाशला प्रॉपर्टी मिळणं जरा अवघड होईल, कारण लावण्याने आधीच सांगितलेलं आहे की माझं AR बरोबर लग्न लावून द्या, मी ARची जी काही प्रॉपर्टी आहे, जो काही बिझनेस आहे तो सगळा आकाशला देऊन टाकेन। मग आता वल्लरीला आकाशला जर प्रॉपर्टी मिळवून द्यायची आहे तर ईश्वरी ऑफिसला जाणं अजिबातच चांगलं ठरणार नाही, कारण जर ईश्वरी ऑफिसला गेली तर लावण्या अर्णव आणि ईश्वरीला सतत एकत्र बघेल, ती चिडेल आणि मग प्रॉपर्टी देणं तर खूप लांब, लावण्या उलट आणखीन जास्त वल्लरीबरोबरच वाद घालेल, हे वल्लरीला व्यवस्थित माहीत असतं। तर आता अर्णवने डिसिजन फायनल घेतलेला असतो, त्यामुळे तो कोणाचंच ऐकणार नसतो, तो सांगतो की मी जे ठरवलं आहे मी तेच करणार। त्यामुळे मग मात्र आता वल्लरीकडे गप्प राहण्यावाचून दुसरा काहीही पर्याय नसतो। तर आता इथे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणं ऑफिसला
जातात. तर वल्लरीला मात्र टेन्शन येत असतं की आता करू तर काय करू. मग ती लावण्याला कॉल करते आणि लावण्याला सांगत असते, लावण्या बळजबरीच्या सुनबाई ऑफिसला येणार आहेत आजपासून, तर मग तू जरा तयारीत राहा. लावण्या म्हणते म्हणजे? त्यावर वल्लरी तिला सांगत असते, अगं ऑफिसला जरी ती येणार असली तरीसुद्धा तिला ऑफिसमध्ये तू टिकूच देऊ नकोस ना. मुळात ऑफिसला येण्यासाठी ऑफिसला आल्यावर कामं करावी लागतात. ह्या मूर्ख मुलीला काही येतं का कामातलं सुद्धा हिला येत नाही. त्याबरोबर आता अर्णव आणि ईश्वरी जायला निघालेले असतात. तर आता अर्णव हा आकाशला सुद्धा म्हणतो, तू सुद्धा चल. त्यावर आकाश सांगतो की नाही नको, तुम्ही दोघंजणं जा एकत्र, मी येतो मागून माझ्याच गाडीने. त्याबरोबर आता अर्णव म्हणत असतो, अरे एकाच ठिकाणी जातोय ना. तर आकाश सांगतो, अरे तरी पण जा तुम्ही. तर मामासुद्धा म्हणत असतो, मलासुद्धा पटतं अर्णव तुझं, तू ईश्वरीला बरोबर घेऊन जाशील ते उलट चांगलंच राहील. तेवढंच जरा तीसुद्धा कामामध्ये रमायला लागेल पुन्हा पूर्वीसारखी, तिचंसुद्धा माइंड जरा फ्रेश होत राहील. आणि महत्त्वाचं म्हणजे घरातल्या सततच्या कटकटीपासून, सततच्या टोमण्यांपासून तीसुद्धा जरा दूर राहील आणि चांगल्या पद्धतीने काम करू शकेल. आता अर्णवने ईश्वरीला ऑफिसला आणलेलं असतं. दोघंजणं ऑफिसला आलेले असतात. संपूर्ण स्टाफ हा त्या दोघं आल्याबरोबर उठून उभा राहतो, मोठमोठ्याने टाळ्या वाजवतो. त्याबरोबर अर्णव हा सगळ्या स्टाफला म्हणत असतो, तुम्ही सगळे मिस इंदौरला आधीपासून ओळखताच, म्हणजे तुम्ही सगळ्यांची ओळख आहेच, कारण तिने आपल्या ऑफिसमध्ये याआधी काम केले. पण या अगोदर ती तुमच्याबरोबर तुमच्यासारखी म्हणून काम करत होती, पण आता ती तुमच्यासोबत आणि तुमच्यावर काम करणार आहे, माझी बायको म्हणून. मीट माय वाईफ मिसेस अर्णव राजे शिर्के असं म्हटल्याबरोबर आणखीन जोरजोराने स्टाफ टाळ्या वाजवतो. त्याबरोबर आता ईश्वरी ही अर्णवकडे आणि स्टाफकडे बघतच राहते. त्यानंतर अर्णव सगळ्यांना गो बॅक टू युअर वर्क असं सांगतो. त्याबरोबर सगळीच जणं आता आपापल्या कामाला तिकडनं निघून गेलेली असतात. तर आता अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, तू माझ्याबरोबर माझ्या केबिनमध्ये चल. ईश्वरी म्हणते, माझं टेबल इथेच आहे. त्याबरोबर अर्णव सांगतो, मिस इंदौर तेव्हा तू माझ्यासाठी काम करायचीस, आता तसं नाही आहे ना, आताची सिच्युएशन वेगळी, मी सांगतोय तसं कर ना, तू चल माझ्याबरोबर. मग आता ईश्वरी अर्णवबरोबर त्याच्या केबिनमध्ये येते. अर्णव तिला म्हणतो, माझ्या टेबलवरती, माझ्या चेअरवरती तू बस. त्यावर इशू म्हणते, काय? ओ नाही सर, मी नाही बसू शकत इथे. अर्णव म्हणतो, का? अगं तू बायको आहेस माझी, बस त्या चेअरवर. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, अहो नाही सर, मी कशी बसू तिथे, मला नाही जमणार. त्याबरोबर अर्णव तिला म्हणत असतो, हे बघ मिस इंदौर, तू माझी बायको आहेस आणि हा तुझा हक्क आहे की तू माझ्या खुर्चीवर बसूच शकतेस. आणि मुळात आता जे काही आहे ते सगळं आपलं दोघांचं आहे. मग काय फरक पडतो तू खुर्चीवर बसलीस काय, मी खुर्चीवर बसतोय काय, एकच आहे. आणि तसंही मी तुझी केबिन तयार करायला सांगितलेलीच आहे, पण केबिन तयार व्हायला थोडा वेळ तर लागेल ना, इंटिरियर वगैरे व्हायला, तोपर्यंत तू इथे माझ्या केबिनमध्ये बसू शकतेस. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, मग मी हवं तर तेवढ्या दिवसांनंतर येईन ऑफिसला. त्यावर अर्णव म्हणतो, आणि मग जर माझ्यावर तर राकेशने हल्ला केला तर, आणि मला काही झालं तर. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, मस्करी सुचते ना पुन्हा तुम्हाला, सर का हो तुम्ही असं करता सारखं सारखं माझ्याबरोबर. अर्णव म्हणतो, अगं तू ऐकतच नाही, सरळ शब्दात सांगितलेलं तर काय करणार, बस म्हणतोय तर बस, ऐक ना माझं. मग मात्र आता इशूकडे अर्णवच्या खुर्चीवर बसण्या वाचून काही पर्याय नसतो. इशू आता अर्णवच्या खुर्चीवरती बसून घेते आणि अर्णवला म्हणत असते, अर्णव सर पण हे सगळं बरोबर नाही आहे. अहो आपलं लग्न काय परिस्थितीत झालं आहे तुम्हाला माहिती आहे ना, या सर्व गोष्टींवर माझा काही एक काडीचा हक्क नाही आहे. हे सगळं तुम्ही खूप कष्टाने मेहनतीने उभं केलेलं आहे आणि मी येऊन असं आयत्या पिठावर रेगोट्या ओढणं मला नाही आवडणार. याच्यात मी तुम्हाला ना कधी साथ दिलेली ना कधी पाठिंबा दिलेला, हे सगळं तुम्ही उभं केलं आहे, तुमचा अधिकार आहे, तुमचा हक्क आहे या सगळ्यावर. त्यावर अर्णव ईश्वरीला सांगत असतो की हे बघ, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो असं म्हटलं जातं, बरोबर. त्यावर ईश्वरी म्हणते, हाव. त्यावर अर्णव म्हणतो, पण मग एखाद्या यशस्वी स्त्रीमागे एखाद्या पुरुषाचा हात असायला काय हरकत आहे. त्यावर इशू म्हणते, म्हणजे. त्यावर अर्णव म्हणतो, बघ आता तू ऑफिसला यायला लागलीस, हळूहळू तू सुद्धा चांगलं काम करायला लागशील, तू सुद्धा काहीतरी अचीव करशील, मग त्यामध्ये मला क्रेडिट मिळेल की तू सक्सेसफुल होण्यामागे. तुला नाही चालणार का मी तुझ्यासोबत असलेलं. त्यावर मात्र इशू
का नाही चालणार असं अर्णवला म्हणत असते. तर आता इथे वल्लरीला मात्र खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. वल्लरी विचार करत असते की नाही, आज जरी ही बळजबरीची सुनबाई ऑफिसला गेलेली असली तरीसुद्धा उद्या मात्र मी हिला ऑफिसला जाऊ देणार नाही. हिचं ऑफिसला जाणं मला लवकरात लवकर थांबवायलाच हवं. जर ही ऑफिसला गेली तर मग मला मात्र काहीच करता येणार नाही. लवकरात लवकर हिचं ऑफिसला जाणं बंद करावं लागेल. त्यासाठी काहीतरी नवीन प्लॅन सुचला पाहिजे. पण आता काय करू, कसं थांबवू हिला ऑफिसला जाण्यापासून, हा एक खूप मोठा प्रश्न आहे माझ्यासमोर. असा आता वल्लरी विचार करत असते. वल्लरीला सुद्धा सुचत नसतं की काय करावं, कसं करावं, इशूला ऑफिसला जाण्यापासून कसं अडवावं. कारण चक्क अर्णवनेच सांगितलेलं असतं की मी ईश्वरीला ऑफिसला घेऊन जाणार आहे. त्यामुळे इशूला थांबवण्यासाठी वल्लरीकडे सुद्धा काहीही चॉईस नसतो. काय करावं वल्लरीला सुचत नसतं. वल्लरी आता विचार करत असते. ती विचार करते काय करू, लावण्याला कॉल करू का, लावण्याची काही मदत घेऊ का, तिला विचारू का तिच्याकडे काही आयडिया आहे का. पण नाही, नको, लावण्याला कॉल करायला नको. आता आधीच ती चिडलेली असेल त्या ईश्वरीमुळे, त्यात अजून मी तिला त्रास द्यायला नको. मग आता ती विचार करते काहीही करून मला उद्या बळजबरीच्या सुनबाईंना घरी थांबवावंच लागेल. जर हळूहळू ती ऑफिसला जायला लागली, तिलासुद्धा ऑफिसला जाण्याची सवय व्हायला लागली तर मग मात्र तिला रोखणं मला अवघड जाईल आणि मला तिला रोखावंच लागेल. माझ्या आकाशसाठी हे मला करावंच लागेल. तसंही आयुष्यभर यांना तर काही करायला जमलेलं नाहीच आहे. आता कुठे जाऊन मी एवढं सगळं सूत जुळवून आणलं आहे, तर हे ऑफिसला ही ईश्वरी जाऊन त्या सगळ्यावर पाणी फिरवेल आणि हे मला परवडणार नाही. तर आता इकडे राकेश जो असतो तो सुद्धा चवताळलेला असतो. कारण दिवसभर ईश्वरी त्याच्या नजरेच्या आड असते. त्याला असं होत असतं की काहीही करून मला ईश्वरीला ऑफिसला जाण्यापासून थांबवावं लागेल. माझी इंदौरी जिलबी सतत त्या अर्णवच्या बरोबर असणार आणि माझ्या नजरेआड होणार, हे मला परवडणार नाही. काहीतरी करायला हवं, पण असं काय करू की ज्यामुळे ती सतत माझ्या नजरेसमोर राहील आणि त्या अर्णवपासून दूर जाईल. काहीतरी सुचायला हवं, काहीतरी करावं लागेल. राकेश, काहीतरी विचार कर असा विचार तो करत असतो. या सगळ्यासाठी कोणाची मदत घेता येईल का, काही करता येईल का. मग तो विचार करतो की अंजली बरोबर बोलावं. मग तो अंजलीला म्हणतो, अंजली अगं, ईश्वरीजींनी असं ऑफिसला जाणं मला बरोबर वाटत नाही गं. नाही म्हणजे नवीन आहेत ना त्या, अजून घरी राहिल्या तर कसं चांगलं असेल. त्यावर अंजली म्हणते, अहो काहीच गरज नाही आहे, आपलंच तर ऑफिस आहे, काय फरक पडतो ऑफिसला जाण्याने. आणि तसंही उलट चिंटूला तिची मदत होईलच की. नवीन लग्न झालं आहे, तेवढाच एकत्र वेळ मिळेल त्या दोघांना. मला तर वाटतं उलट तिचं ऑफिसला जाणं चांगलं आहे. तुम्हाला का असं वाटतंय मला काही कळत नाही आहे. त्याबरोबर तो म्हणत असतो, अगं नाही, ऑफिसला जाणं चांगलं आहेच, पण लवकर इतक्या ऑफिसला जाणं हे बरोबर नाही आहे ना, तुला हे का कळत नाही आहे. अंजली म्हणते, असं काही नाही आहे, उगाच तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी नको तो विचार येतोय. तुम्ही ना उगाच विचार करणं बंद करा, मग तुमच्या डोक्यात सुद्धा असं काही येणार नाही. आणि तुम्ही कधीपासून नवीन आहे, हे आहे, ते आहे असं म्हणायला लागलात. तुम्ही स्वतः किती कामाच्या बाबतीत कठोर आहात ते तुम्हाला माहिती नाही आहे का. इतक्यात अंजलीचा फोन वाजतो आणि फोनवर बोलायला तिकडनं ती निघून जाते. राकेश म्हणत असतो, माझ्या या मूर्ख बावळट बायकोचा सुद्धा मला ईश्वरीला थांबवण्यात काही उपयोग होईल असं वाटत नाही. नाही, काहीतरी वेगळा प्लॅन रचला पाहिजे. मग तो वल्लरी मामीकडे जातो आणि वल्लरीला आता तो भर पाडतो की वल्लरी मामी, अहो जर तुमची बळजबरीची सुनबाई अशीच ऑफिसला जात राहिली तर मग तिचं तुमच्यावरती वर्चस्व होईल. कारण ती ऑफिसलासुद्धा जाणार आणि घरीसुद्धा राहणार. म्हणजे थोडक्यात काय, घरही तिच्या हातात, तिच्या ताब्यात आणि ऑफिसही तिच्या हातात, तिच्या ताब्यात. आता काय करायचं ते तुम्हीच बघा. मग मात्र वल्लरीला आणखीन जास्त टेन्शन येतं. तर इकडे आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणं ऑफिसमध्ये एकत्र असतात. अर्णव हा ऑफिसमध्ये ईश्वरीची छान काळजी घेत असतो. आता ऑफिसमध्ये बसल्यावर ईश्वरीला जुन्या काही गोष्टी आठवायला लागतात आणि त्यामुळे ती हसत असते. अर्णव म्हणतो, काय झालं मिस इंदौर, तू का हसतेस अशी एकटीच. इशू म्हणते, नाही हो काही नाही, तुम्ही करा ना तुमचं काम. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो की अगं असं कसं हसतेस आणि काही नाही सुद्धा म्हणतेस. त्यावर इशू म्हणत असते, सर तुम्ही विसरला असाल, पण मला आजही या ऑफिसमधले आपले जुने दिवस तसेच्या तसे लक्षात आहेत. त्यावर अर्णव म्हणतो, मी तरी कसं विसरू शकतो मिस इंदौर, माझ्यासुद्धा सगळं व्यवस्थित लक्षात आहे. आता अर्णवला आठवतात ते म्हणजे प्रेमाचा एक प्रसंग. ईश्वरीने त्याच्यासाठी आणलेली मिठाई, तिने त्याच्या आईच्या मशनीवर केलेलं काम. तर इशूला आठवत असतं त्याने तिच्या आईवडिलांचं लॉकेट ठेवून घेतलं होतं तो प्रसंग, नंतर ते तिला परत केलेला प्रसंग, त्यानंतर
तिने केलेली नॉनस्टॉप बडबड सगळं ईश्वरीला आठवत असतं. आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणं जुन्या आठवणींवर गप्पा मारत राहतात. ईशू म्हणत असते, सर आईंची ती मशीन तुम्ही इथेच ठेवून घेतलीत ना? त्याबरोबर अर्णव म्हणतो, हो, आईची मशीन समोर असते असं वाटतं, आई जवळ आहे. त्याबरोबर ईशू म्हणते, हो ना सर, तुम्हाला येतं का हो शिवणकाम करता? त्यावर अर्णव म्हणतो, काय मला शिवणकाम? त्यावर ईशू म्हणते, हा, तुम्ही तर एवढे मोठे फॅशन डिझायनर आहात, मग तुम्हाला शिवणकाम तर यायला हवंच की. त्या दिवशी मोठ्या तोऱ्यात म्हणत होतात ना की मला कपड्यांमधलं कळतं, लहानपणापासून कपड्यात खेळलो आहे म्हणून, मग शिवणकाम येत नाही कपड्यांचं? त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, मिस इंदौर तुझं नक्की काय चाललं आहे? नाही, ऑफिसला आल्याबरोबर तुझ्या अंगात काय पूर्वीची जुनी मिस इंदौर संचारली आहे का? त्यावर ईशू म्हणते, म्हणजे? त्यावर अर्णव म्हणतो, घरी तर अगदी अर्णव सर करत होतीस, माझ्या मागे पुढे चांगली फिरत होतीस, चांगलं वागत होतीस, गोडगोड बोलत होतीस, आणि इथे ऑफिसमध्ये आल्याबरोबर लगेच अगदी पूर्वीचा तो टोन पकडलास काय? त्याबरोबर ईशू म्हणत असते, हो मग इंदौर से है हम. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो की हो कळलं, पण खरं बोलू का, मग मला बरं वाटतंय तू आज पूर्वीसारखं वागतेस तेव्हा. तर आता हे सगळं आकाश बघत असतो आणि आकाश आता म्हणत असतो, वा, याचा अर्थ दादाचं आणि ईश्वरीचं सगळं अगदी व्यवस्थित सुरू आहे, हेच तर हवं आहे मला. बाकी काय, नम्रताला कॉल करून सांगू का? मग आकाश नम्रताला कॉल करतो आणि ईश्वरी आणि अर्णवचं किती सगळं सुरळीत छान सुरू आहे हे सगळं सांगतो. तर आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजण एकमेकाबरोबर चांगले वागत आहेत हे आकाश नम्रताला सांगताना म्हणत असतो की आपल्या नाटकाचा फुलप्रूफ इम्पॅक्ट पडलेला दिसतो आहे. त्यावरती विचारते, म्हणजे? त्यावर आकाश सांगतो, अगं चक्क दादा आणि वहिनी एकत्र ऑफिसला यायला लागली आणि पूर्वीसारखं आता भांडायलाही लागलेत. त्यावर नम्रता म्हणते, पुन्हा भांडण? त्यावर अगं हे प्रेमाचं भांडण आहे, मला प्रेमातलं भांडण आणि खरोखरचं भांडण यातला फरक कळत नाही का? असं सुद्धा आकाश आता म्हणतो. त्याबरोबर आता नम्रतासुद्धा हसते. आकाश पटकन म्हणतो, मलासुद्धा आवडेल हा तुझ्याबरोबर प्रेमाने भांडायला. त्यावर नम्रता म्हणते, सर माझं थोडं काम आहे, मी ठेवते, आणि फोन कट करते. आता ईश्वरी आणि अर्णव संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर इथे सगळेजण त्यांच्याशी बोलत असतात, काय गेला, कसा गेला दिवस हे विचारत असतात. तर राकेश मात्र त्याच्याच विचारांमध्ये मग्न असतो. नशीब पोलीस आले तेव्हा तो लोखंडे अडकला या सगळ्यात, मी नाही अडकलो. आता राकेशला पोलीस आलेला प्रसंग आठवायला लागतो ईश्वरी आणि अर्णवला घरी आलेलं बघून. मिस्टर अर्णवराजे शिर्के, तुमच्यावरती झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. पोलीस कंप्लेंट कोणी केली? तुमची ताई म्हणजेच मिसेस अंजली राजेश भोसले यांनी तक्रार नोंदवली आहे. आता हे सगळं आठवल्यावर राकेश म्हणत असतो, मी माझ्या त्या मूर्ख, बावळट, वेंधळट बायकोला जितकी वेंधळी समजत होतो तितकी ती नाही आहे. हुशार आहे, तिच्यावरती सुद्धा आता बारीक लक्ष द्यावं लागणार आहे. कधी काय करेल आणि कधी काय नाही याचा नेम नाही आहे तिचासुद्धा आता. त्याबरोबर आता इथे अर्णव हा ईशूला म्हणत असतो, माझा आजचा दिवस खूपच बढिया गेला. ईशू म्हणते, माझासुद्धा खूप छान दिवस गेला आजचा. आपण एकत्र किती दिवसांनी ऑफिसला गेलो ते सुद्धा आपल्याच. त्याबरोबर अर्णव म्हणतो, काय म्हणालीस? त्यावर ईशू म्हणते, आपण कितीतरी दिवसांनी असं एकत्र ऑफिसला गेलो. त्यावर अर्णव म्हणतो, आपण आपल्या ऑफिसला गेलो असं म्हणालीस तू. सात्विक फॅशनला जेव्हा तू आपलं म्हणालीस ना तेव्हा खरंच मनापासून खूप बरं वाटलं. आता कायम सगळं आपलं म्हणत राहशील, समजलं? त्यावर ईशू आता गालातल्या गालात हसते. तर अर्णव म्हणतो, चल आता खूप दमलोय, मस्त गरम गरम जेवून घेऊया आणि झोपूया. आजचा दिवस खरोखर सार्थकी लागल्यासारखा वाटतोय. त्यावर ईशूसुद्धा म्हणते, हो ना, आणि दिवसभर त्या राकेशचं तोंड नाही दिसलं त्यामुळे आणखीन बरं वाटलं. त्यावर अर्णव म्हणतो, त्याची आठवणसुद्धा काढू नकोस आता पुन्हा. ईश्वरी म्हणते, पण अंजलीताईंवर लक्ष द्यायला तुम्हीही नाही आणि मीही नाही. त्यावर अर्णव सांगतो, काळजी करू नको, मामा आहे ना, मी मामाला सांगितलंय, मामा ताईवर बारीक लक्ष ठेवून राहील. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.